श्रीमद भगवद्गीता अध्याय 10 विभूती योग श्री ज्ञानेश्वरी। श्री गणेशाय नमः। नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया। नमो संसार तम सूर्या अपरिमिता परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला। नमो जगत्खिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा। नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा। नमो सुभाव भजन भाजना भवे भव कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना। श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशु जय दे आपुला सौरसु तै सारस्वतीं प्रवेशु। बाळकाही आथी जी दैविकी उदार वाचा जय उद्देशु दे नाभिकाराचा तै नवरस सुधाब्धीचा ठाओ लाभे। जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी तो वाचस्पतींशी करी प्रबंधू होडा। हे असोदिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखी तो जीवीची परितुके महेशंसी। एवढे जिये महिमेचे करणे ते वाचाळ बळे वानू मी कवने। का सूर्याची अंगा उठणे लागत असे केहूता कल्पतरुवरी फुलवरा कायेसेनी पाहुणे रुक्षीर सागरा। कवने वासिकापुरा सुवासुदेव चंदना ते कायसेनी चर्चावे अमृता ते केहूते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन। हे जाणो नियामिया नमन निवांत केले जरी प्रज्ञेचेनी अथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल का साडे पंधरया रजतवानी तैसी स्तुतीची बोलणी। उगी याची माथा ठेवे जे चरणी नेची भले मग म्हणितले जी स्वामी भले निममत्वे देखिले तुम्ही। म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू जाहला मागा दूध दे म्हणितलियासाठी अगविया क्षीराब्धीची करुणी वाटी। उपमन्यू पुढे दुर्जटे ठेविलीत जैसे ना तरी वैकुंठ पीठनायके रुसला ध्रुव कवितिके बुझाविला देवनी भातुके ध्रुवपदाचे तैसी जे ब्रह्मविद्या राहू सकळ शास्त्रांचा विसंवत ठाऊ ते भगवद्गीता ओवियो गाओ ऐसे केले जे बोलनियाचे राणी हिंडता नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची होती देयबुधी एकसरी ते आनंद भांडारा केली ओवरी मन गीतार्थ सागरे जळशयन झाले ऐसे एक एक देवाचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाहिजो जे आता आपुलेनी कृपा प्रसादे। मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंडे विनोदे वाखानिले प्रथमी अर्जुनाचा विषादू दुजी बोलिला योगवेशदू परी सांख्य बुद्धीसी भेदू दावुनिया तिजे केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रकटिले पंचमी गवहरिले योगतत्व तेची षष्ठा माझी प्रकट आसना लागोनी स्पष्ट जीवात्मभाव एकवट होती जेने तैसी जे योगस्थिती आणि योगभ्रष्टा जे गती ते आघवीची उपपत्ते सांगतिली षष्ठे तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करोनी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारही पाटी सप्तप्रश्न विधी बोलोनिया प्रयाण समय सिद्धी एवं ते सकल वाक्यावधे अष्टमाध्यायी मग शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते एके लक्षे जोडे। ये आघवाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रायो सातेंशते तो एकलाची नवमी मनोनी नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बियाला मग मी वाया गर्व का करू अहो गुळा साखरे मालयाचे
हे बांधे तरी एकची रसाचे, परी स्वाद गोडी येचे आन आन जैसे, एक जाणो निया बोलती एक ठाई ठाई जाणविती, एक जाणो जाता हरपते जाणते गुणेसी, हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमाचे, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू, अहो एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाशानी वावणी उतरली समुद्री कटके, एकी आकाशी सूर्या ते धरिले, एकी चुळीची सागरात ते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले, अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो येत ऐसे, राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमी चियाची ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थ हाते, एव नवही अध्याय पाहिले, मियामती सारखे वाखानिले, आता उत्तरखंड उवाईले, ग्रंथाचे ऐका, येत विभूती प्रतिविभूती, प्रस्तुत अर्जुना सांगी जते, ते विदग्धारस वृत्ती, म्हणी पैल कथा, देशी येचे नी नागरपणे, शांतू शृंगाराते जिने, तरी ओविया होती लेणे, साहित्यासे मूळ ग्रंथाची या संस्कृता, वरी मराठी नीट पडता, अभिप्राय मानलिया उचिता, कवनभूमी हेन चोजवे, जैसे अंगाचेनी सुंदरपणे, लेणी या अंगची होय लेणे, तेथ अलंकारिले कवन कवने, हे निर्वचेना, तैसी देशी आणि संस्कृतवाणी, एका भावार्थाच्या सुखासनी, शोभती आयनी चोखट ऐका, उठावलिया भावारूप, करिता रसवृत्तीचे लागे वडप, चातुर्य मने पडप, जोडले आम्हा, तैसे देशी येचे लावण्य, हिरोनी आणिले तारुण्य, मग रचिले अगण्य गीता तत्व, जो चराचर परमगुरु, चतुरचित्त चमत्कारू, तो एक यादवेश्वरू, बोलता जाहला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, ऐसे बोलिले श्रीहरी तेने, अर्जुना गवियाची मातू अंतःकरणे, धडवता आहासे, आम्ही मागील जे निरूपण केले, ते तुम्ही अवधानाची तुकिले, तवटाचे नव्हे भले पुरते आहे, घटी थोडेसे उदक घालिजे, तेने न गळे तरी वरिता भरिजे, ऐसा परिसोनी पाहिलासे, तव परिसविजे, ऐसेची होतसे, अवचितयावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तोचे भांडारी कीजे, तैसे किरीटी तू आता माझे निज धाम की, ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहुनी बोलिले अत्यादरे, गिरी देखोनी सुभरे मेघु जैसा, तैसा कृपाळू वांचा राहो, मने ऐकेगा महाबाहो, सांगितलाची अभिप्रायो, सांगेन पुढते, पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे, पिकाची जरी वाढी देखिजे, या लागी नुबगीजे वाहो करिता, पुढत पुढती पुटे देता, जोडे वाणी येची अधिकता, म्हणून सोने पंडुसुता, शोधोंची आवडे, ऐसे येत पार्था, तुझा आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाची स्वार्था, बोलो पुढते, जैसे बाळका लेव विजे लेणे, तया शृंगारा बाळकाई जाणे, परी ते सुखाचे सोहळे भोगणे, माऊले दिठे, तैसे तुझे हित आघवे, जव जव का तुझ फावे, तव तव आमुचे सुख दुनावे, ऐसे आहे आता अर्जुना असो हे विकटी, मज उघड तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडे, बोलता न पडे, आम्हा येतुलियाची कारणे, ते चित्ते तुझसी बोलणे, परी असो हे अंतःकरणे, अवधान देई, तरी ऐके एक गा सुवर्म, वाक्य माझे परम, जे अक्षरे लेऊनी परब्रह्म, तुझ खेवांसी आले, परई किरीटी तू माते, नेनसी ना निरुते, तरी तो गा जो मी येथे, हे विश्वची हे, येत वेद मुके जाहले, मन पवन पांगुळले, राती विनमावळले, रविश शिजेथ, अगा उदरींचा गर्भ जैसा, न देखे आपुलिये मातेचा वैसा, मी या घवे या देवा तैसा, नेनवे काही, आणि जळचरात उदर्धीचे मान, मशका नोलांडवेची गगन, तेवी महर्षींचे ज्ञान, न देखेची माते, मी कवन पाके तुला, कवनाचा कै जाहला, या निवृत्ती करिता बोला,
कल्प गेले का जे महर्षी आणि देवा येरा भूत जाता सर्वा मी आदी म्हणून पांडवा अवघड जाणता उतरले उदक पर्वत ओवळगे जरी झाड वाढत मुळी लागे तरी मी आज झालेनी जगे जाणी जय माते का गाभेवने वटुगी वसे तरी तुरंगे सागरू साठवे का परमाणु माझी सामावे भूगोलू हा तरी मी या झालिया जीवा महर्षी अथवा देवा माते जाणावया होवा बा आकाशुगा ऐसाही जरी विपाये सांडुनी पुढे पाये सर्वेंद्रियांसी होये पाठे मोरा जो प्रवर्तला ही वेगी बहुडे देह सांडुनी मागेली कडे महाभूतांची आज चढे मात यावरी येत राहोनी ठाया ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुल्या डोळा मी आदिसी परू सकळ लोक महेश्वरू ऐसिया माते जो नरू या परी जाणे तो मा पाशाना माझी परिसू रसा आतु सिद्ध रसू तैसा मनुष्यात तो अंशू माझाची जाण ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब ये रमान सुपन ते भांब लौकिक भागू अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा परी पडिलिया नीरा नागवे काही तैसा मनुष्य लोका आतू तो जरी झाला प्राकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेनेची के तो आपैसयेची सांडीजे पापी जैसाच जळत चंदनू सर्पी ते विमा ते जाणे तो संकल्पे वर्जुनी घापे तेची आमुते कैसे जाणीजे ऐसे कल्पे जरी चित्त तुझे तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके जे वेगळालिया भूते सारिके होऊन प्रकृते विखुरले आहे ते त्रिजगती अवघविये ते त प्रथम जान बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सन सिद्धी क्षमा सत्य मग शमदम दोन्ही सुख दुःख वर्ते जे जनी अर्जुना भावा भावमनी भावाची माझे पै भयानी निर्भयता अहिंसा आणि समता तुष्टी तप पंडुसुता ओळख तू अगादान यशप कीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसती ते मजची पासुनी होते भूतांची ठाई जैसे भूते आहाती सिनानी तैसेची हेई वेगळाले माणी एक उपजती माझ्या ज्ञानी एक नेनेती माते प्रकाशानी कडबसे हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे तम असतोसी आणि माझे जाणणे नेनने ते तव भूतांचिया दैवाचे कारणे मनोनी भूते भावाचिया होणे विषम पडे या परी माझिया भावी जे जीवसृष्टी आघवी गुंतली असे जाणावे पंडुकुमारा आता इये सृष्टीचे पालक जया आधीन वर्तते लोक ते 11 भावानिक सांगेन तुझ तरी आघवाची गुणी वृद्ध जे महर्षी माझी प्रबुद्ध कश्यपादे प्रसिद्ध सप्तर्षे आणि काही सांगिततील जे एका 14 अंतुल मुदल स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणू हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागोनिया जय लोकांची व्यवस्था न पडे जय या त्रिभुवनाचे काही न मांडे तै महाभूतांचे दळ वाढे आचुंबेत असे तैचे हे जाहले मग हे लोक केले ते अध्यक्ष रचुनी ठेविले हे जन मनोनी 11 हे राजा मग येर मग यांची या प्रजा एवं विश्व विस्तारू हा माझा ऐसेची जाण पाहे पा आरंभी बीज एकले मग तेची विरूढलिया बुड जाहले बुडे कोंब निघाले खांदियांचे खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा शाखास्तव देखा पल्लव पाने पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व जाहले सकळ ते निर्धारिता केवळ बीजची आगवे तैसे मी एकची पाहिले मग मी तेची मनाते व्याले तेथे सप्तर्षी जाहले चारी म्हणू ये लोकपाळ केले लोकपाळी विविध लोक सृजिले लोकांपासून निपजले प्रजा जात ऐसेनी हे विश्व येथे मीची विस्तारिल्यवसे निरुते परी भावाचे निहाते माने जया या लागी सुभद्रापती हे भाव इया माझिया विभूती
आणि यांची या व्याप्ते व्यापले जग म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी मी वाचुनी दुसरे गोठेच नाही ऐसे जाणे जो साचे तयाचे रे जाहले ज्ञानाचे म्हणून उत्तमाधव भेदाचे दुःस्वप्न न देखे मी माझ्या विभूती अधिष्ठिलिया व्यक्ती हे आघवे योग प्रतिदे एकची माणी म्हणून निशंके येणे महायोगे मज मीनले मनाचेनी अंगे येत संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी जाहला काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठे तयाची या भजनाचे नाटे सुती मज म्हणून अभेदे जो भक्ती योगू तेत शंका नाही नये खंगू करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्ठे तोची अभेदू कैसा हे जाणावया मानसा साध झाली तरी परी येसा बोली जेल तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मज पासोनिया आघवा निर्वोआ हो यांचा कल्लोळ माळा अनेगा जन्मजळीची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ ऐसे आघवाची ठाई तया जवळची जेवी पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वी इये ऐसी या व्यापका माते मानुनी जे भजती भलते थे परी साचो कारे उदिते प्रेम भावे देशकाळ वर्तमान आगवे मजसी करुनी अभिम्न जैसा वायू होनी गगन गगनीची विचरे ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मणी साठवणी माते जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जान माझा कित्ते मीची जाहाले मियाची प्राण धाले मग जिओ मरो विसरले बोधाची या भुली मग तया बोधाचे नि माझे नाचती संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधाची वरे जैसे जवळिकेची सरोवरे उचंबळिलिया कालवती परस्परे मग तरंगांसी धवळारे तरंगाची होते तैसे येरांची मिळणी पडता आनंद कल्लोळांची वेणी तेत बोधाची लेणी बोधेंची मिरवे जैसे सूर्या ते ओवाळिले की चंद्रे चंद्रमिया क्षेमती धले ना तरी सरीसेनी पाडे मिनले दोन्ही ओघ तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसन तरत सात्विकाचे तै संवाद चतुष्पथींचे गणेश जाहले तेव्हा या तया महासुखाचे निभरे धावून देहाची गावा बाहेरे मी या धाले तेने उद्गारे लागती गाजो पै गुरु शिष्यांची या एकांती जे अक्षरा एकाचे वदते ते मेघाची या परिती जगते गर्जते सैंघ जैसे कमळ कळमुळिका झाले पणे हृदयीची या मकरंदाते राखो नेने दे राया रंक पारणे अमोदाचे तैसेच माते विश्वी कथित कथितेनी तोषे कथू विसरत मग तैसा विसरा माझी विरत आ अंगे जीवे ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जानने केले माझे सुख व्यंगाने आपणे पेया तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठाईंचीच तिहे घेतले सेल काजे ते जिया वाटा निघाले गा सुभटा हे सोय पाहुनी अवांटा स्वर्गा पवर्ग म्हणून तेही जे प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपाहिले परी आम्ही देयावे तेही केले तीही म्हणिये आता यावरी तुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे नळे याची या बाळका किरीटी गवसनी करुणी स्नेहाची दिठी जैसी खेळता पाठो पाठी माऊली धावे ते जो जो खेळ दावे तो तो पुढे सोने याचा करुणी ठेवी तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये जी पदवीचे नि पोषके ते माते पावती यथासुखे हे पाळती मज विषेखे आवडे करू पैगा भक्तासी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची चाड काजे प्रेमळाचे सांकड आमुची या घरे पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाहिले
दोन्ही मार्ग तयांची वाहनी केले. आम्ही अंगही शेकी वेंचिले. लक्ष्मी येसे परी आपण पेविन जे एक, ते तैसेची सुख साजुक. सप्रेमा लागी देख ठेविले जतन, हा ठायवरी किरीटी. आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी. या बोली बोलाविया गोष्टे, तैसिया नव्हते गा. म्हणून माझा आत्म याचा भाव, जिही जिया वया केला ठाऊ. एक मी वाचुनी वाहो, ये रमाणिले जिहे. तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोताची सुभटा. मग मीच होनी दिवटा, पुढा पुढा चाले. अज्ञानाची ये राती, माझी तमाची मिळणी दाटती. ते नाशुनी घाली परवती, तया करी नित्योदयो. ऐसे प्रेमळाचे निप्रयोत्तमे, बोलिले जेत पुरुषोत्तमे. ते अर्जुन मनोधर्मे, निवालो म्हणतसे. हा हो जी अवधारा, भला केरू फेडिला संसारा. जाहलो जननी जठर जोहरा, वेगळा प्रभू जी जन्मले पण आपुले. हे आजी मिया डोळा देखिले, जीवित होता चढले आवडे तैसे. आजी आयुष्या उजवन जाहली, माझी या दैवादशा उदयली. जे वाक्य कृपा लाधली, दैविकेने मुखे. आता येणे वचने तेजाकारे, फिटले आतील बाहेरीला अंधारे. म्हणून देख तसे साचो कारे, स्वरूप तुझे तरी होसे गा तू परब्रह्म. जे एका महाभूता विसंबते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. तू परमदैवत तीही देवा, तू पुरुष जी 25वा. दिव्य तू प्रकृती भावा, पहिलं कडेल अनादि सिद्ध तू स्वामी. जो नाकळी जसे जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. तू या काळ त्रयासी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री. तू ब्रह्मकट धात्री, हे कळले पुढे. पै आणि काही एके परी, ये प्रतीतीची येतसे थोरी. जे मागे ऐसेची ऋषीश्वरे, सांगितले तू ते परीतया सांगितली याचे साचपण. हे आता माझे देखतसे अंतःकरण. जे कृपा केली आपण मनोनी देवा, ये रवी नारदू अखंड जवळ ये. तोही ऐसेची वचनी गाये, परी अर्थन बुजोनी ठाये. गीत सुखाची ऐको, जी आंधळे यांच्या गावी. आपण पे प्रकटले रवी, तरी तीही ओत पलीची घ्यावे. वांचुनी प्रकाशुकैचा, परी देवर्षी अध्यात्म गाता. आहाच रागांगेसी जे मधुरता, तेची फावे येर चित्ता. न लगेची काही, पै असिता देवल्वाचे निमुखे. मी एवं विधा तू ते ऐके, परी ते बुद्धी विषय विखे. धरली होते विषय विषयाचा परिपाडू. गोड परमार्थू लागे कडू, कडू विषय तो गोडू. जीवासी जाहला, आणि हे अनिकांचे काय सांगावे. रावळा आपणची येऊनी व्यास देवे, तुझे स्वरूपा घवे सर्वदा सांगिजे. परी तो अंधारी चिंतामणी, देखिला जेवी नव्हे या बुद्धी. उपेक्षिला पाठे दिनोदय ओळखिला, होय मनोनी तैसा व्यासादिकांची बोलणी. या मजपाशी चिद्रत्नांची या खाणी, परी उपेक्षिल्या जात होती या तरणी. तुझवे न कृष्णा, ते आता वाक्य सूर्य कर. तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कतिले. तया आगवयांचेची फिटले अनोळखपण. जी ज्ञानाचे बीज तयाचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल. वरी ये कृपेची जाहली बोल, म्हणून संवाद फळेसी उठिले. अहो नारदादिका संता, त्यांची या उक्ती रूप सरिता. मी महोदधी जाहलो अनंता, संवाद सुखाचा प्रभू आघवेनी येणे जन्मे. जे पुण्य केली मिया उत्तमे, तयांची न ठकतीची अंगी कामे. सद्गुरु तुवा ये रवी वडील वडिलांचे मुखे. मी सदा तू ते कानी ऐके, परी कृपा न किजेची तुवा ऐके. तव नेनवेची काही, म्हणून भाग्य जय सानुकूळ. झालिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुता देत सकळ. गुरुकृपा साच, जी बन करू झाडे सिंपी जीवेसी. पाडुनी जन्मे काढी आणती, परी फळे सीतेची भेटे. जैव संतू पावे, अहो विषमा जै ओहड पडे. तई मधुर आवडे, तै रसायन तै गोडे. जै आरोग्य देही,
हा इंद्रिय वाचा प्राण या जालियांचे तैची सार्थकपण जई चैतन्य येऊनी आपण संचरे माझे तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगादी जे अभ्यासिले ते तैची मनोये आपुले जैसानुकूल श्री गुरु ऐसी ये जालिये प्रतितीचेनी माझे अर्जुन निश्चयाची नाच तुसे भोजे ते विंची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतिती जे तू देवदानवांची ये मते जोगा नवसी तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपुलिया जाणे जाणीवा तो कैहिंची नोव्हे हे मद्भावा भरवसेनी आले येता आपुले वाडपण जैसे आपणची जाणीजे आकाशू का मी ये तुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे तैसा आपुली ये सर्व शक्ती तुची जानसी लक्ष्मीपती ये रवेदाधिक मते मिरवती वाया हागा मनाते मागा सांडावे पवनाते वावी मवावे आधी शून्य तरोणी जावे केवते बाही तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाऊके नव्हे आता तुझे ज्ञान होवे तुझची जोगे जी आपण पया ते तुची जानसी आणि का ते सांगावयाही समर्थ होतीसी तरी आता एक वेळ घाम पुसे आरतीची ये निडणींचा हे आई किले की भूतभावना त्रिभुवन गज पंचानना सकळ देव देवतार्चना जगन्नायका जरी थोरी तुझी पाहता हो बरी पासी उभे ठाकावयाही योग्य न हो या शोचता जरी विनऊ बिहो तरी आन उपायो नाही भरले समुद्र सरिता चहुकडे तरी ते बापी आसी कोरडे का जय मेघाऊनी थेंबुटा पडे तैपानी की तया तैसे श्री गुरु सर्वत्र आथी तरी कृष्णा महा तुची गती हे असो मज प्रति विभूती सांगे जी तुझी या विभूती आगवी या तरी व्यापती शक्ती दिव्य जिया तिया पुलिया दावा विया आपण मज जी ही विभूती येया समजता लोकाते व्यापुनी आहासी अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रकटा करे जी कैसे मिया तू ते जाणावे काय जाणोनी सदा चिंतावे जरी तुची मनो आघवे तरी चिंतनची न घडे मनोनी मागा भाव जैसे ना पुले सांगितले तुवा उद्देशे आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले जया जया भावाची ठाई तू ते चिंतिता मज सायासू नाही तो विवळ करुणी देही योग आपुला आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलाविया भूपती येथ मनसी जरी पुढते काय सांगू तरी हा भाव मना झने जाय हो जनार्दना पै प्राकृताई अमृतपाना नान म्हणावे जेवे जे काळकुटाचे सहोदर जे मृत्यू भेने प्याले अमर तरी दियाचे पुरंदर 14 जाती ऐसा कवन एक क्षीराब्दीचा रसू जया वायाची अमृतपणाचा आभासू तयाचाही मिठांशू जे पुरे मनोने दे तया पाबळयाही येतुले वरी गोडी येची आथी थोरी मग हे तव अवधारे परमामृत साचे जे मंदरा चळून ढाळीता क्षीरसागरून डहुळता अनादे स्वभावता आईते आहे जे श्रवेना द्रवे नवे बद्ध जेतनेनी जती रसगंध ते बलतयाई सिद्ध आठवलेची फावे जयाची गोटीची एकत खेवो अघवा संसारू होय वावो बळिया नित्यता लागे येवो आपण पेया जन्म मृत्यूंची भाक हारपोनी जाय निशेख आत बाहेरी मासुख वाढोची लागे मग दैवगत्यास जरी सेविजे तरी ते आपणची होनी ठाकीजे हे तुझ देता चित्त माझे पुरे मनो न शके तव तुझे नामची आम्हा आवडे वरी भेटी होय आणि जवळीक जोडे पाठी गोडी सांगियसी सुरवाडे आनंदाचे नी आता हे सुख कास ईस या सारिखे काही निर्वचेना मज परितोखे परी तरी ये तुले जाने जे येणे मुखे पुनरुक्त ही हो हा गा सूर्यकाय शिळा अग्नी मनो येत आहे बोवळा
का नित्य वाहत या गंगा जळा आरसे पणसे तुवा स्वमुखे जे बोलिले हे आम्ही नादासी रूप देखिले आज चंदन तरुंची फुले तुरंबिता हो मा तया पार्थाची या बोला सर्वांगे श्रीकृष्ण डोलला मने भक्ती ज्ञानासी जाहला आगरू हा ऐसा पती कराची या तोषा तू प्रेमाचा वेग उचंबळतू हे सायासे सावरुनी अनंतू काय बोले मी पितामहाचा पिता हे आठविताही नाठवे चित्ता की म्हणतसे बा पंडुसुता भले केले अर्जुना ते बा म्हणे येत काही आम्ही विस्मो करावया कारण नाही अंगे तोले करू काही नव्हेची नंदाचे परी प्रस्तुत ऐसे असो हे करवी आवडीचा अतिसो मग म्हणे ऐके सांगत असो धनुर्धरा तरी तुवा पुसलिया विभूती तयांचे अपारपण सुभद्रापती ज्या माझी याची परी माझी हे मते आकळती ना अंगीची या रोमा किती जयाची या तयासी न गणवती तैसी या माझी या विभूती असंख्य मज येरवी तरी मी कैसा केवढा म्हणून आपण पयाही नव्हेची फुडा या लागे प्रधाना जिया रूढा या ऐके ज्या जाणी तलियासाठी आघवी या जाणवतील किरीटी जैसे बीज आलिया मुठे तरुची आला होय का उद्यान हाता चढिन्नले तरी आपैसे सांपडली फले फुले देवी देखिली या जिया देखवले विश्व सकळ येरवी साचची गा धनुर्धरा नाही शेवटू माझ्या विस्तारा पै गगनायशिया अपारा मज माझी लपणे ऐके कुटिलालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मास एकैका भूतमात्राच्या ठाई अंतुली कडे मीची याचे अंतःकरणी भूताबाहेरी माझीच गवसनी आदी मी निर्वाणी मध्यही मीची जैसे मेघा या तळीवरी एक आकाशची आत बाहेरी आणि आकाशींची झाले अवधारे असणे ही आकाशी पाठी लया जे वेळी जाती ते वेळी आकाशचे होऊन ठाती एवी आदी स्थिती अंते गती भूतांसी मी ऐसे बहुसानी व्यापकपण माझे विभूती योगे जाण तरी जीवची करुणी श्रवण ऐकोनी ऐक याही वरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती सांगेन म्हणितले तुझ प्रते त्या प्रधाना ऐके हे बोलोनी तो कृपावंतू म्हणे विष्णू मी आदित्यांतू रवी आणि रश्मवंतू सुप्रभाम माझी मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शारंगी चंद्रो मी गगनारंगे तारा माझे वेदांत सामवेदू तो मी म्हणे गोविंदू देवा माझी मरुद्बंधू महेंद्रू तो मी इंद्रिया माझी 11 मन हे मनते मी हे जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी अशेषाही रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तो मी येथ न धरे भ्रांती काही यक्षारक्षो गणा आतू शंभूचा सखा जो धनवंतू तो कुबेर मी हे अनंतू म्हणता जाहला मग आठाई वसु माझारी पावकू तो मी अवधारी शिखराथिलिया सर्वोपरे मेरू तो मी जो स्वर्ग सिंहासना सावावो सर्वज्ञते आधीचा ठाऊ तो पुरोहिता माझी राहो बृहस्पती मी त्रिभुवनींची या सेनापती आतस्कंदू तो मी महामती जो हरवीर्ये अग्निसंगते कृतिकांतु जाहला सकळिका सरोवरांसी माझी समुद्र तो मी जळराशी महर्ष्यांतु तपोराशे भृगु तो मी अशेषा ही वाचा माझी नटनाच सत्याचा ते अक्षर एक मी वैकुंठीचा वेलाळू म्हणे समस्ताही यज्ञांच्या पैकी जपयज्ञ तो मी ये लोके तो कर्मत्यागे प्रणवादिके निपजविजे नाम जपयज्ञ जो परम बांधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे स्थावर गिरियातू पुण्यपुंज जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा कल्पद्रुम हन पारिजात गुणे चंदनू ही वाड विख्यात तरी ययाय वृक्ष जाता आत अश्वेत्थू तो मी देवर्षियात पांडवा नारदू तो मी जाणावा चित्ररथो मी गंधर्वा सकळी कामाजी
यया अशेषा ही सिद्धा माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्धा तरंग जाता प्रसिद्धा आत उच्चै श्रवामी राजभूषण गजा तू अर्जुना मी गा ऐरावतू पयोरासी सुरमथितू अमृतांशु तो मी यया नरा माझी राजा तो भूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा होऊनी सेवेते पया घवेया हाती येरा आत वज्रमी ते धनुर्धरा जे शत मखोत्तीर्ण करा आरूढोनी असे धेनू मध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वसेनू जन्मवितया आंतु मदनु तो मी जाणे सर्पकुळात अधिष्ठा वासुकी गामी कुंती सुता नागा माझी समजता अनंतु तो मी अगा याद असा आतू तो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरुण मी हे अनंतू सांगत असे आणि पितृगणां समजता माझे अर्यमा जो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलता आहे जगाची शुभाशुभे लिहिती प्राणी यांच्या मानसांचा झाडा घेते मग केली यानुरूप होते भोग नियमजे तया नियमित याम माझी यमू जो कर्मसाक्षी धर्मू तो मी म्हणे आत्मा रामू रमापती अगा दैत्यांची कुळी प्रल्हादू तो मी न्याहाळी म्हणून दैत्य भावादी मेळे लिंपेची ना पै कली तयाम माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा माझी शार्दूळू तो मी जान पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहो शके माते पृथ्वीची या पैसारा माझी गडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साता ही सागरा प्रदक्षिणा कीजे तया वहिली या गतिमंता आत पवनु तो मी पंडुसुता शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तो मी जेने साकडलिया धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करुणी दुसरे विजयलक्ष्मी एक मोहरे केले त्रयेते पाठी उभे ठाकुनी सुवेळी प्रताप लंकेश्वराच्या सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळे दिदली भूता जेने देवांचा मानुगी वसिला धर्मासी जीर्णोद्धार केला सूर्यवंशी उदयला सूर्यजोका तो अति एरू परजितया आतू रामचंद्र मी सीता कांतू मकर मी पुच्छवंतू जलचरां माझे पै समस्तांसी ओघा मध्ये जे भगीरथे अनिता गंगा जोहूने गिळिले मग जंघा फाडून दिधली हे त्रिभुवन एक सरिस्ता जानवी मी पंडुसुता जलप्रवाहा समजता माझारी जाणे ऐसे निवेगळाला सृष्टीपैकी विभूती नामसुता एकेके सगळेन जन्म सहस्रे अवलोके अर्ध्यानवते जैसी अवघेची नक्षत्रे वेचावी ऐसी चाड उपजेल जै जीवी तै गगनाची बांधावे लोथजेवी का पृथ्वीचे परमाणूंचा उगाना घ्यावा तरी भूगोलूची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पाहावा तरी जाणावे माते जैसे शाखांसी फुलफळ एकी हेळा वेटाळू मनिजे सकळ तरी उपडुनिया मूळ जेवी हाती घेपे देवी माझे विभूती विशेष जरे जाणो पाहिजे ती अशेष तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे येरवे वेगळा लिया विभूती काही एक परी असे किती म्हणून एकी हेळा महामते सर्व मी जाण मी आघवियेची सृष्टी अधिमध्यात किरीटी ओतप्रोतपट्टी तंतुजेवी ऐसिया व्यापका माते जाणावे काही विभूती भेदे काय करावे परे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो काजे तुवा पुसलिया विभूती म्हणून तिया ऐक सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुते अध्यात्म विद्या ते मी अगा बोलत यांची या ठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमते कही सरेची ना जो निर्वचू जाता वाढे ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे गयावरी बोलतयांची घोडे बोलणी होते ऐसा प्रतिपादनामजी वादू तो मी म्हणे गोविंदू अक्षरा माझी विशदू अकारू तो मी पैगा समसा माझारी द्वंद्व तो मी अवधारी मशका लागोनी ब्रह्मावीरी
ग्रासिता तोमी मेरू मंदरादिकी सर्वे सहित पृथ्वी ते विरवी जो एकारणवा तेही जिरवे जे तिंचा तेथे जो प्रळय तेजा देता मिठी सगळी या पवनाते गिळी किरीटी आकाश जयाचिया पोटे सामावले ऐसा अपार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लिळू मग पुढती सृष्टीचा मेळू सृजिता तो मी आणि सृजलिया भूतांते मीची धरी सकळा जीवन ही मीची अवधारी शेखी सर्वांते या संहारे तेव्हा मृत्यू ही मीची आत्ता श्रीगणांच्या पैकी माझी या विभूती सात अनिकी ती या एक कवती की सांगी जातील तरी नित्य नवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवधार्यसी जे संपत्ती ते हिमीची जाणे आणि ते गा मी वाचा जे सुखासनी न्यायाचा आरूढोनी विवेकाचा मार्गी चाले देखिलेनी पदार्थे जे आठवणी दे माते ते स्मृती ही येते त्रिशुद्धे मी पै स्वहिता अनुयायिनी मेधा ते गा मी इये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी एव नारी माझारी या सातही शक्ती मी अवधारी ऐसे सागर गज केसरी म्हणता जाहला वेदराशीची या सामा आत बृहत सामा जे प्रियोत्तमा ते मी मने रमा प्राणेश्वरू गायत्री छंद जे म्हणजे ते सकळा छंदा माझी माझे स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुभा मासा आत मार्ग शिरू तो मी म्हणे शारंग धरू ऋतू माझी कुसुमा कुरु वसंत तो मी छळीत या विंदाना माझी जुते मी विचक्षणा म्हणून चोहटा चोरी परिकवना निवारून ये अगा अशे शाही तेजसा आत तेज ते मी भरवसा विजयो मी कार्यो देशा सकळा माझी जेने चोखाळता दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे सत्वातील या आतू सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझी श्रीमंतू तो चितो मी जो देवकी वासुदेवास्तव जाहला कुमारियांसाठी कोकुळी गेला तो मी प्राणास कटपियाला पूतने ते नुघडता बालपणाची फुली जे नेमिया दानवी सृष्टी केली करे गिरी धरुणी उमानली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मी जळत गोकुळ राखिले वासरूवांसाठी लाविले वीरांची सपिसे प्रथम दशेची या पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे महादेंडी अवचटे लीळाची नासिली हे काय किती एक सांगावे वाही देखिले ऐकले असे आघवे तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकांची या प्रेम भावा बिघडून पडे सैन्यासी तुवा होनी जनी चोरुनी नेली माझी भगिनी तरी विकल्प नुपजे म्हणी मी तू दोन्ही स्वरूप एक मुनी यात व्यासदेव तो मी म्हणे यादव राहू कवीश्वरा माझी धैर्या ठाऊ उष्णाचार्य तो मी अगाधमित या माझारी अनिवार दंडू तो मी अवधारी जो मुंगी ये लागोनी ब्रह्मवैरी नियमित पावे पै सारासार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्ष धरितया सकळ शास्त्रा माझी येया नीतिशास्त्र ते मी आघवी याची गुढा माझी मौनते मी सुहाडा म्हणून न बोलतया पुढा स्रष्टा ही नेन होय अगाज्ञानी यांची या ठाई ज्ञान ते मी पाही आता असो हे यया काही पार न देखो पै पर्जन्याची या धारा वरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठे पै महोदधीची या तरंगा व्यवस्था धरून ये जीवी गा देवी माझी या विशेष लिंगा नाही मी ते ऐशी आई 7-5 प्रधाना विभूती सांगितली या तुझ्या अर्जुना तो हा उद्देशू जोगा मना आहाच गमला येरा विभूती विस्तारांसी काही येत सर्वदा लेख नाही म्हणून परिससी तू काय आम्ही सांगो किती या लागी एकी हेळा तुझ दाऊ आता वर्मनिज सर्वभूतांकुरे बीज
विरूढतासे ते मी मनोनिसाने थोर न म्हणावे ऊच नीच भाव सांडावे एकमीचे ऐसे मानावे वस्तू जाता ते तरी यावरी साधारण ऐके पा अनिकही खुन तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी जेत जेत संपत्ती आणि तया दोन्ही वसती आलिया ठाया ते ते जन धनंजया विभूते माझी अथवा ऐकले एक बिंब गगनी परिप्रभा पाके त्रिभुवनी देवी एकी एकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे तया ते एकले झनी म्हण तो निर्धन या भाषा ज्ञेन काय कामधेनू सवे सर्वस्व हन चालत असे येते जे जेधवा जो मागे ते एक एक सरेची प्रसवू लागे तेवी विश्वविभुव तया आंगे होनी असते तया ते ओळखावया ह्याची संज्ञा जे जगे नमस्कारी जे आज्ञा ऐसे आधी ते जान प्राज्ञा अवतार माझे आणि सामान्य विशेष हे जाणणे येथ महादोष का जे मीची एक अशेष विश्व हे म्हणोनी तरी आता साधारण आणि चांगू ऐसा कैसे निपान कल्पावा विभागू वाया आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा येरवे तूप कासय घुसळावे अमृतका रांधुनी अर्धे करावे हा गावायुषी काय पाढावे उजवे आंगाहे पै सूर्यबिंबासी पोटपाठी पाहता नासेला आपुली दिठे तेवी माझा स्वरूपी गोठे सामान्य विशेषाची नाही आणि सिनाना इही विभूती मज आपा राते मविसील किती म्हणून किंबहुना सुभद्रापते असो हे जाणणे आता पै माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे या लागे भेदू सांडोनी सरिसे साम्येंब भज ऐसे विबुधवन वसंते तेने विरक्तांचेनी एकांते बोलिले जेत श्रीमंते श्रीकृष्णदेवे येथ अर्जुन म्हणे स्वामी ये तुले हे राभ्यस्य बोलिले तुम्ही जे भेदू एकानी आम्ही सांडावा एके हा हो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दवडा का परवते देवी दसाळ म्हणो देवा तुते तरी अधिक हा बोलू तुझे नामची एक कोणी वेळे जयाची मुखासी का काना मिळे तयाची हृदया ते सांडूनी पळे भेदू जी साच तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिदलासी असतादके तरी आता भेदू काय साके देखावा कवने जी चंद्रबिंबाचा गाभारा दिगालियावरी ही उभारा परिराने पणे शारंग धरा बोला हे तुम्ही तेत सावी याची परितोषोनी देवे अर्जुना ते अलिंगिले जीवे मग म्हणे तुवा न कोपावे अमुचिया बोला आम्हा तुझ भेदाचिया वाहानी सांगितली जे विभूतींची कहाणी ते अभेद्य काय अंतःकरणी मानली की न म्हणे हेची पहावया लागे नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा येत अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखतसे विश्वा घवे तुवा भरले पैराया तो पंडुसुतू ऐसिये प्रतितीसी जाहला वरी तू या संजयाची या बोला निवांतो धृतराष्ट्रराव हे की संजय दुखवलेनी अंतःकरणे म्हणत असे नवल नव्हे देवा दवडणे हा जीवे धडसा आहे मी म्हणे तव आतुही आंधळा परी असो येतो अर्जुन स्वहिताचा वाढवितसे मानू की या हिवरे तया आणू दिवसा उपनला म्हणे हे चिरध्या तुली प्रतिती बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती इथे आरतीची या पाऊली मते उठते जाहले मिया इहिंच दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा येवडे हावतो दैव आगळा मनोनी करे आजी तो कल्पतरूची शाखा मनोनी वांझोळीन लगती देखा जे जेल तयाचिया मुखा तेथे साचची करीतसे येरू जो प्रल्हादाचिया बोला विषाही सकटा आपणची जाहला तो सद्गुरु असे जोडला किरीटीसे म्हणून विश्वरूप पुसावया लागे पार्थारिगता होईल कवने भंगी ते सांगेल पुढलिये प्रसंगे ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां
विभूतियोगनाम 10मोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु।